नमस्कार. आपण श्री विष्णू सहस्रनाम याचा आपण मराठी अर्थ श्लोक आणि त्याचा मराठी अर्थ आपण बघतो आहोत. तर आतापर्यंत आपले 30 श्लोक झालेले आहेत. आता 31व्या श्लोकापासून मी सुरू करते आहे. वेद्यो वैद्य सदा योगी विरहा माधवो मधु अतिंद्रियो महामायो महत्साहो महाबला. वेद्य जाणून घेण्यास योग्य असा, वैद्य सर्व विद्या जाणणारा, चिकित्सा करणारा, सदायोगी नेहमीसाठी सर्वांशी जोडला गेलेला, जो नेहमी योगयुक्त असतो असा, विरहा धर्मरक्षणासाठी शत्रू पक्षातील वीरांचा संहार करणारा, माधव मा बरोबर लक्ष्मी, धव बरोबर पती, लक्ष्मीचा पती असणारा, माया विद्या या पती माधवा, मधु मधाप्रमाणे प्रिय, उपनिषदात सांगितलेल्याप्रमाणे, मधु विद्येने प्राप्त होणारा, यथा मधु पराम प्रीतिमुत्पादयती अयमपि तथेति मधु, अतिंद्रिय इंद्रियांच्या पलीकडे अर्थात इंद्रियांना ज्याचे आकलन होऊ शकणार नाही असा, महामाया महामाया ज्याची माया महान विलक्षण आहे, मायावी लोकांवरही स्वतःच्या मायेने स्वामित्व प्रस्थापित करणारा, महोत्साह ज्याचा जगाची उत्पत्ती स्थिती लय करण्यासाठी उत्साह मोठा आहे असा, महाबलहा बलवानांमध्ये अधिक बलवान असणारा, महाबुद्धीर महावीर्यो महाशक्तीर महाद्युती, अनिर्देश्य वपू श्रीमान मेयात्मा महादिदृक, महाबुद्धी बुद्धिमानांमध्येही अत्यंत श्रेष्ठ असणारा, महावीर्य अंतर्बाह्य अत्यंत पराक्रमी असणारा, महाशक्ती अत्यंत शक्तिमान असणारा, महाद्युती अंतर्बाह्य अत्यंत तेजस्वी असणारा, अनिर्देश्य वपू जो स्वयं संवेद असल्याने विशिष्ट प्रकारे ज्याचा निर्देश करता येत नाही असा, श्रीमान संपूर्ण ऐश्वर्याने युक्त असा, अमेयात्मा ज्याच्या स्वरूपावरून सर्व प्राणीमात्रांना ज्याच्याविषयी अनुमान करता येत नाही, ज्याला मोजता येत नाही असा, महाद्रिदृक मोठ्या मंदार गोवर्धन पर्वताला धारण करणारा, महेश्वासो महिर भरता श्रीनिवासा सताम गतिमो, अनिरुद्धा सुरानंदो गोविंदो गोविंदांपती, महेश्वास ज्याचे बाण विलक्षण आहेत असा, महिर भरता पृथ्वीचे भरण पोषण करणारा, श्रीनिवास लक्ष्मीचे आश्रयस्थान असणारा, सताम गतीम सज्जनांसाठी एकमेव आधार असणारा, अनिरुद्ध ज्याला कुणीही अडवू शकत नाही, सुरानंद देवांना आनंद देणारा, गोविंद पृथ्वी प्राप्त करणारा, गोपालन करणारा, वेदरूपी वाणीने युक्त इंद्रियांवर प्रभुत्व असणारा, गौरेशा भूतस्था वाणी तामच विद्यते भवान, गोविंदस्तु ततो देव मुनिभी कथ्यते भवान, गोविंद म्हणजे स्वर्ग, गाय, वाणी, वज्र, पृथ्वी, जल इत्यादी गो शब्दाचे अर्थ आहेत. गोविंदांपती उत्कृष्ट वाणी प्राप्त झालेल्यांचा स्वामी, लोकांचा स्वामी, गोपालांचा स्वामी असणारा, मरीचिर दमनो हंसहा सुपर्णो भुजगोत्तमहा, हिरण्यनाभहा सुतपहा पद्मनाभहा प्रजापती, मरीची तेजस्वी किरणांनी युक्त असणारा, दमन सन्मार्गापासून भ्रष्ट होणाऱ्या व्यक्तीचे दमन करणारा, हंस हंस स्वरूपी असणारा, संसार भय नष्ट करणारा, संसार भयम हंतिती हंसहा, सुपर्ण गरुड स्वरूपी सुंदर पंख असणारा, भुजगोत्तम सर्पांमध्ये श्रेष्ठ अनंत स्वरूपी असणारा, हिरण्यनाभ सुवर्णाप्रमाणे ज्याची नाभी सुंदर आहे असा, सुतपहा बदरिकाश्रमात नरनारायणा रूपात उत्कृष्ट तपाचरण असलेला असा, पद्मनाभ कमलांप्रमाणे सुंदर नाभी असणारा, प्रजापती प्रजेचे पालन करणारा, अमृत्यू सर्वदुःख सिंहा संधाता संधिमान स्थिरहा, अजो दुर्मर्षणहा शास्ता विश्रुतात्मा सुरारिहा, अमृत्यू ज्याच्या ठिकाणी मृत्यूची शक्यताच नाही असा, सर्वदृक सर्व प्राणी मात्रांचे सर्व व्यवहार पाहणारा, सिंहाप्रमाणे पराक्रमी, प्रलय काळी सर्वांची हिंसा करणारा, स्मरणाने सर्व पापे नष्ट करणारा, हिनस्ती स्मरण मात्रेण समस्त पापानी इति सिंह, संधाता प्राणी मात्रांची त्यांच्या कर्मफलाशी सांगड घालतो असा, संधिमान फळांचा स्वतःच भोगता असणारा, फलभोक्ता च स एवेची संधिमान, सिर जो अचल आहे, अज ज्याला जन्म नाही असा, गमनशील असा, अजती गच्छन्ती क्षिपप्तिती वा अजहा, दुर्मर्षण दुर्जनांना जो सहन करू शकत नाही इतका प्रभावी, मोठ्यात मोठे दुःख सहन करणारा, शास्ता सर्वांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणारा, विश्रुतात्मा ज्याचे सत्य ज्ञानस्वरूप विशेष पद्धतीने प्रसिद्ध आहे, सुरारिहा देवांच्या शत्रूंना नष्ट करणारा, गुरुर्गुरुत्तमो धाम सत्य सत्य पराक्रमः, निमिषो निमिषः स्रवी वाचस्पती उदारधी, गुरु सर्व विद्यांचा उपदेशक असणारा, गुरुत्तम सर्व गुरूंमध्ये श्रेष्ठ आहे, धाम दिव्य ज्योती स्वरूप प्राणीमात्रांचे निवासस्थान असणारा, सत्य भाषण, सत्यवर्तन, सत्य स्वरूपी असणारा, सत्य पराक्रम ज्याचा पराक्रम कधीही व्यर्थ होणार नाही असा, निमिषः योग निद्रेत ज्याचे डोळे मिटलेले आहेत असा,
अनिमिषः जो नेहमीसाठीच जागरूक आहे असा. स्रवी जो पुष्पमाला धारण करणारा आहे असा. भूततन मात्र रूपी वैजयंती धारण करणारा. वाचस्पती उदारधी जो वाणींचा पती आहे विशाल बुद्धी सामर्थ्य असणारा असा आहे. अग्रणी ग्रामणी श्रीमान न्यायो नेता समीरण सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्रपात. अग्रणी प्राणी मात्रांचे नेतृत्व करणारा, मुमुक्षांना श्रेष्ठ पदाकडे नेणारा. ग्रामणी गावातील प्रमुख, इंद्रियरूपी ग्राम त्यांचा प्रमुख असणारा. श्रीमान तेजस्वी रूपाने युक्त. न्यायशील तर्क व न्याय जे हे ज्याचे स्वरूप आहे असा. नेता विश्वरूपी यंत्राचा निर्वाहक असा. समीरण योग्य प्रकारची प्रेरणा देणारा, वायुरूपाने सर्वत्र राहणारा. सहस्रमूर्धा हजारो मस्तके असणारा. विश्वात्मा विश्वाचा आत्मस्वरूपी असणारा विश्वरूप असा. सहस्राक्ष हजारो नेत्र असणारा. सहस्रपात हजारो पाय असणारा. आवर्तनो निवृत्तात्मा संवृत्त संप्रमर्दनः अहं संवर्तको बहिर नीलो धरणीधर. आवर्तन संसार चक्र फिरवणारा. निवृत्तात्मा सर्व प्रकारच्या बंधनातून दूर जाणारा. संवृत्त जो अविद्येने मायेने झाकला गेलेला आहे असा. संप्रमर्दनः जो रुद्र रूपाने सर्वांचे मर्दन करतो, नष्ट करतो असा. अहं संवर्तकः दिवसाला प्रेरणा देणारा सूर्यस्वरूपी असणारा. अवही अग्निस्वरूपी हवीर द्रव्य वाहून नेणारा. अनिल वायुस्वरूपी निवासस्थान रहित अनादि असा. धरणीधरा शेषवराह या रूपाने पृथ्वीला धारण करणारा. सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वधृक् विश्वभुग विभुः. सत्कर्ता सत्कृता साधुर जहू नारायणो नरहा. सुप्रसादा सर्वांवर कृपा करणारा. शिशुपालासारख्या शत्रूंनाही मोक्ष देणारा. प्रसन्नात्मा ज्याचे अंतःकरण विकाररहित असल्याने निर्मळ आहे. विश्वधृक् विश्वाला धारण करणारा, विश्वाला निर्माण करणारा. विश्वभुग विश्वाचे पालन करणारा. विभू हिरण्यगर्भादी रूपाने व्यापक असणारा. सत्कर्ता चांगल्या गोष्टी करणारा. सत्कृत सज्जनांकडून पूजिला जाणारा. सज्जनांना सन्मानित करणारा. साधू सज्जन नेहमी न्यायाने वागणारा. जहू अज्ञानी लोकांचा त्याग करणारा, लोकांचा प्रलय काळी लय करणारा. नारायण अगाधजल नार ज्याचे निवासस्थान आहे. प्रलय काळी सर्व जीव ज्याच्यात लीन होतात असा. नरहा जो प्राणी मात्रांना कल्याणाकडे नेतो, जो सामर्थ्यशाली आहे असा. असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृच्युची. सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिदा सिद्धी साधना. असंख्य ज्याचे ज्ञान करून घेण्यासाठी संख्या उपयोगी पडत नाही असा. अप्रमेयात्मा बाह्य प्रमाणांनी जो समजू शकत नाही असा. विशिष्ट जो सर्वांमध्ये वेगळा आहे असा. शिष्टकृत जो शासन करणारा आहे. शुची पवित्र असणारा. निरंजन स्वरूपी असणारा. सिद्धार्थ ज्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत असा. सिद्ध संकल्प ज्याचे सर्व संकल्प पूर्ण झाले आहेत असा. सिद्धिदहा कर्माचे फल सिद्धी देणारा. सिद्धी साधन सिद्धी प्राप्त करून घेण्यास साधन रूपी आहे असा. ऋषाही ऋषभो विष्णूर ऋषपर्वा ऋषोदरहा वर्धनो वर्धमानश्च विविधता श्रुतीसागरा. ऋषाही ज्याच्या ठिकाणी धर्म हा दिवसाप्रमाणे होतो असा. ऋषाह नावाचा 12 दिवसांचा यज्ञ ज्याच्या ठिकाणी आहे असा. ऋषभहा भक्तांवर कामनांचा वर्षाव करणारा, सामर्थ्य संपन्न असा. विष्णू सर्वांना व्यापून असलेला. ऋषपर्वा धर्माचा पायऱ्यारूपी मार्ग असणारा, धर्माकडे नेणारा सोपान. ऋषोदरहा धर्म ज्याच्या उदरात राहतो असा. वर्धनहा सद्गुणांना वाढवणारा. वर्धमान जो विश्वविस्ताराच्या रूपाने वाढवणारा आहे. विविक्त जो सर्वातून अलिप्त आहे असा. श्रुतीसागरा वेद ज्याच्या ठिकाणी साठवले गेले आहेत असा. श्रुतींचा सागर असणारा. सुबुधो दुर्धरो वाग्मी महेंद्रो वसुदो वसु नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्ट प्रकाशना. सुभुजा जगाचे रक्षण करणाऱ्या ज्याच्या भुजा बाहू सुंदर आहेत असा. दुर्धरा ज्याला हृदयामध्ये धारण करणे कठीण आहे असा. वाग्मी वक्ता उत्कृष्ट वाणी असणारा, वेदांसारखी वाणी ज्याच्या जवळ आहे असा. महेंद्र इंद्राचाही इंद्र असणारा. वसुदहा संपत्ती देणारा. वसु संपत्ती स्वरूपी असणारा. अंतरिक्षात राहणारा वायू स्वरूपी. नैकरूप ज्याचे रूप एकाच प्रकारचे नाही. बृहद्रूप ज्याची रूपे महान आहेत असा. विशाल व सुधातलास सारण करणारा विश्वरूप. शिपिविष्ट यज्ञामध्ये जो पशूंच्या शिपी रूपाने राहतो. शिपया पशवातेषु विशतिती प्रतिष्ठितती यज्ञरूपेण इति शिपिविष्टो यज्ञमूर्ती. प्रकाशना सर्वांना प्रकाशित करणारा असा.
ओजस तेजो द्युतिधरा प्रकाशात्मा प्रतापनः रुद्रो स्पष्टाक्षरो मंत्र चंद्रार्भास्कर द्युतिः ओजस तेजो द्युतिधरा, ओज म्हणजे सामर्थ्य, तेज म्हणजे शौर्य, द्युती यांना धारण करणारा, ओज प्राणबलम, तेज शौर्यादय गुणा, द्युती दीप्ती, ता धारयती ती ओजस तेजो द्युतिधरा, प्रकाशात्मा प्रकाश हेच त्याचे स्वरूप आहे असा चैतन्य रूपी, प्रतापनहा सूर्य रूपाने सर्वांना तापवणारा, रुद्र धर्म ज्ञान वैराग्य इत्यादी समृद्धीने युक्त असणारा, स्पष्टाक्षर ज्याचे अक्षरत्व स्पष्ट आहे, त्याचे ओंकार रूपी अक्षर व्यक्त आहे असा मंत्र, वेदांच्या मंत्रस्वरूपी असणारा, चंद्रांशू संसार रूपी अग्नीने तप्त झालेल्यांसाठी इंद्राच्या किरणांप्रमाणे आल्हाददायक असणारा, भास्कर द्युती सूर्याच्या तेजाप्रमाणे तेज असणारा, अमृतांशु वद्भवे भानु शशबिंदु सुरेश्वर औषधम जगत सेतु सत्यधर्म पराक्रम, अमृतांशु वद्भवा अमृताप्रमाणे किरण असणारा चंद्र ज्याच्यापासून निर्माण झाला आहे असा, भानु प्रकाश देणारा ज्याच्यामुळे सर्व प्रकाशित होते असा, शशबिंदू सशाचे चिन्ह ज्याच्यावर आहे असा तो चंद्र, या चंद्ररूपी असणारा, सुरेश्वर देवांचा ईश्वर असणारा, औषधम आदिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविध तापांवरील औषधी रूपी असणारा, जगतच सेतू संसार रूपी समुद्र ओलांडण्यासाठी सेतू स्वरूपी असणारा, सत्यधर्म पराक्रम ज्याचा धर्म व पराक्रम निष्फळ होणार नाही असा, भूतभव्य भवननाथ पवना पावनो नलहा, कामहा कामकृत्कांता कामक काम प्रद प्रभू, भूतभव्य भवननाथ भूत भविष्य वर्तमान या तीनही काळांचा स्वामी, तिन्ही काळात राहणाऱ्या प्राणी मात्रांवर ज्याची सत्ता आहे असा, सर्वांना पवनहा सर्वांना पवित्र करणारा, पावनहा शुद्ध करणे हा ज्याचा स्वभाव आहे असा, अनलहा अग्नी हे त्याचे स्वरूप आहे असा, प्राण्यांना जो अलंकृत करतो असा, अनान प्राणान आत्मत्वेन लती अलंकरोती इति जीवः अनलहा, कामहा मुमुक्षांच्या कामनांचा नाश करणारा, भक्तांच्या कामना पूर्ण करून त्या नष्ट करणारा, कामकृत सात्विक कामना पूर्ण करणारा, कांत हा अत्यंत सुंदर तेजस्वी असणारा, काम हा सर्वजण ज्याची कामना करतात असा, कामप्रदा भक्तांना इच्छित गोष्टी प्रकर्षाने देणारा, प्रभू सर्वांचा स्वामी असणारा, प्रकर्षाने निर्माण होणारा असा. आतापर्यंत आपण 45 श्लोक बघितले. आज 15-15चा आपण टप्पा काढतो आहे. त्याप्रमाणे मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये पुढचे श्लोक सांगते. जय जय रघुवीर समर्थ.